गुड मॉर्निंग डॉक्टर्स. कसे आहेत बेटा सगळे? चला आपण स्टार्ट करूया. आजचं लेक्चर आपलं कोणासाठी बेटा? इथं तर टीएस ऑफ अँथर. अँड्रोशियमचं काल स्टेमेन बघितलं की नाही आपण? तर आज काय बघतो बेटा? टीएस ऑफ अँथर. टीएस ऑफ अँथर समजून घेताना सगळ्यात पहिले आपण काय केलं मित्रांनो? तर इथं आपण घेतला बेटा हा स्टेमेन. काय घेतलं बेटा मला सांगा? इथं स्टेमेन. एम आय क्लिअर टू एव्हरीवन बेटा? से येस ऑर नो? एनसीआरटीच्या थ्रू जर गेलं तर एनसीआरटी मध्ये आपल्याला एवढं डिटेलमध्ये नाहीये, त्यामुळे आपण पण जाणार नाही. परंतु जर ओल्ड कन्सेप्ट जर गेले तर यंग अँथर कसा होता, तो मॅच्युअर कसा झाला, तर खूप मोठी प्रोसेस पण होती. आर्चिस्पोरियल सेल वगैरे वगैरे. तर इतक्या डिटेल आपल्याला दिलं नाही, आपणही जाणार नाही. मग प्रश्न आपल्या समोर काय आला? आपल्याला सगळ्यात पहिले काय दिलं बेटा? स्टेमेन दिलेले. या स्टेमेन मध्ये किती लोब दिसतात बेटा? आपल्याला 2. मग आपण शब्द काय वापरायचा बेटा मला सांगा इथं? बाय लोब्ड अँथर. काय शब्द वापरायचा बेटा मला सांगा इथं? बाय लोब्ड अँथर. क्लिअर झाला का सगळ्यांना? पहिले मला सांगायचं यस ऑर नो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपण इथे एक अँथर घेतला. आता या अँथरला आपल्याला काय करायचंय बेटा? या अँथरचं आपण घेणार आहोत ट्रान्सफर सेक्शन. अँथरचं काय घ्यायचं बेटा आपल्याला इथं? ट्रान्सफर सेक्शन. म्हणजे या अँथरला मी असं कापणार. समजलं बेटा सगळ्यांना? या अँथरला कसं कापायचं क्लिअर झालं? एनसीआरटीला जर तुम्ही रीड केलं तर एनसीआरटी मध्ये डायग्राम पण दिलेली आपल्याला की कशा पद्धतीने कट केला. कट केल्यानंतर ज्या वेळेस आपण याचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर याच्या इंटरनल स्ट्रक्चरला आपल्याला थोडस बेटा इथं हे अशी आउटलाईन दिसते. समजलं बेटा सगळ्यांना? इथं थोडस या पद्धतीने हे स्ट्रक्चर दिसतं. क्लिअर झालं सगळ्यांना? बटरफ्लाय सारखं दिसतंय बघा इथं. बटरफ्लाय बटरफ्लाय व्हॉट आर यू डुईंग, कसं आहे बेटा ते. आणि यानंतर बेटा आपण इथं सांगितलं हा, तर या आपल्याला इथं पोलिन सॅक वगैरे. मग पहिले आपण काय करूयात बेटा? या स्ट्रक्चरला जरा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. व्यवस्थित समजून घेताना आपण एक सिंपल काम करूयात. या स्ट्रक्चरला एक एक लेअर मी फक्त पहिले दाखवणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर या स्ट्रक्चरला आपल्याला बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पहिले लाईन डायग्रामने आपण शिकूयात आणि त्याच्यानंतर आपण काय करूयात बेटा? मग डिटेलमध्ये एक एक लेअर आपल्याला कोणत्या बाजूची दिसते ते बघूया. फॉर एक्झाम्पल पांढऱ्या कलरची एक लाईनिंग झाली. त्याच्यानंतर आता बेटा मी इथं गुलाबी कलरची एक लाईनिंग दाखवतो. ही लाईनिंग म्हणजे काय असेल ते पुढे हळूहळू तुम्हाला क्लिअर होईल. जसं एनसीआरटी दिलंय तसंच आपल्याला शिकायचं, कारण मेजर क्वेश्चन तुमचे क्लिअर होतात बेटा. समजलं बाळांनो सगळ्यांना? इथं बोला येस ऑर नो. यानंतर आपण काय केलं बेटा? याच्या खाली अजून एक मी लाईन दाखवून देतो. थोडंसं समजायला सोपं होईल. थोडं चिटकून दाखवतो ही लाईन. हे बघा बेटा, आली येलो कलरची एक लाईन अजून मी इथं घेतली बेटा, ही ड्रॉ करून. हा, ही येलो कलरची लाईन झाली. हा, आता काय सर? तर आता आपण इथं रेड कलर वापरूयात आणि रेड कलरने मी सांगतो बेटा इथं या पोलिन सॅक मी दाखवले. मला फक्त क्लिअर करा बेटा पहिले, तुम्हाला ही डायग्राम जनरल डायग्राम तरी समजलेली आहे का सगळ्यांना? ओके ना? चल मग आता आपण काय करणार आहोत बेटा? इथं प्रत्येक डायग्रामला आपल्याला लेबल करायचं. म्हणजे कसं सर? तर ही जी बाहेरची पांढऱ्या कलरची रेषा दिसते बेटा तुम्हाला, हिला मी नाव दिलं बेटा दिस इज व्हॉट. ही अँथरची वॉल आहे जिचं नाव मी दिलं बेटा इथं एपिडर्मिस. काय नाव दिलं बाळांनो मला सांगायचं? एपिडर्मिस. एक एक लेअर मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे? जनरल स्ट्रक्चर पहिले समजून घ्या. बाहेरची लेअर, सगळ्यात आउटर लेअर, वरची लेअर म्हणून शब्द काय आला बेटा? एपिडर्मिस. डर्मा म्हणजे काय? स्किन. एपी म्हणजे काय? वरचा, अप्पर. अप्पर स्किन, अप्पर लेअर, आउटर लेअर म्हणून नाव काय आलं बेटा इथं? एपिडर्मिस. यानंतर ही गुलाबी कलरची दिसेल बेटा सगळ्यांना एंडो, म्हणजे वरच्याच्या खाली आतल्या साईडला आलेली, म्हणून हिचं नाव काय ठेवण्यात आलं बेटा आपल्याला इथं? एंडोथेशियम. काय नाव ठेवलं बेटा आपण याचं? एंडोथेशियम. एंडो आतल्या साईडला म्हणून एंडोथेशियम. काय नाव दिलं बेटा आपण याचं? एंडोथेशियम. यानंतर बेटा मला सांगा येलो कलरची दिसते का बेटा सगळ्यांना? ही येलो कलरची मधल्या साईडला आलेली बेटा, म्हणून याचं नाव काय ठेवण्यात आलं? मिडल लेअर. काय नाव दिलं बेटा मला सांगा इथं? मिडल लेअर. समजलं? बघा आउटर मोस्ट आली तर काय नाव ठेवलं? एपिडर्मिस. मध्यभागी आली तर काय नाव? मिडल लेअर. आणि एपिडर्मिसच्या खाली एंडोथेशियम, मध्यभागी मिडल लेअर. आणि ही लाल कलरची जी आहे, लाल कलरची जी आहे तिचं नाव आहे टॅपेटम. काय नाव बेटा इथं? टॅपेटम. काय नाव बेटा तिचं? टॅपेटम. इनर मोस्ट लेअर जी बेटा तिचं नाव काय सांगायचं आपल्याला? टॅपेटम. मला पहिले क्लिअर करा, हे जनरलाइज जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलंय हे तुम्हाला समजलेलं आहे का? येस ऑर नो? जमलं बेटा सगळ्यांना? इथं बोला येस ऑर नो. आता मी इथं काय करतो बेटा? व्हाईट कलरने एक पोर्शन दाखवतो. मला थोडंसं असं काहीतरी रोमॅन्टिक दाखवून देतो. तर हा जो स्ट्रक्चर बेटा इथं, या स्ट्रक्चरचं नाव आहे कनेक्टिव्ह. आठवला बेटा सगळ्यांना इथं कनेक्टिव्ह?
मी तुम्हाला मागच्या लेक्चरलाही सांगितलंय, अँथरला आणि फिलामेंटला जोडणारा जो असतो त्याचं नाव काय द्यायचं बेटा मला सांगा, कनेक्टिव्ह. आणि या कनेक्टिव्ह मध्ये असतं बेटा व्हॅस्क्युलार बंडल. काय रे बाळांनो मला सांगायच्यामध्ये, व्हॅस्क्युलार बंडल. झायलम आणि फ्लोएम कुठे आहेत? कनेक्टिव्ह म्हणजे जोडण्याची जागा झाली. जो न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार, पाणी पुरवणार, त्याचं नाव काय बेटा, झायलम आणि फ्लोएम. म्हणजे त्याला आपण नाव दिलं व्हॅस्क्युलार बंडल. अनाटॉमी मध्ये घेईन मी तुमचं नंतर परत, आता सध्या त्याची गरज नाही. समजले सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो? मग मित्रांनो मी आता तुम्हाला काय सांगतोय, चला इथपर्यंत आपल्याला काही वांधा नाही बेटा, हे एकदम परफेक्ट चालू आहे आपलं. परंतु सध्याच्या कंडिशनला, अरे काहीतरी वेगळं झालं, परंतु सध्याच्या कंडिशनला आपण काय करतो बेटा, इथं कोणता कलर घेऊ रे यार, मी जांभळा कलर घेतो, इकडे लक्ष द्या. आपण इथं काय करतोय बेटा, आपण एवढाच पार्ट आता झूम करून पुढे दाखवणार आहे. म्हणजे मी नेक्स्ट स्लाइडला आता हे डिटेल स्ट्रक्चर घेतो, डिटेल स्ट्रक्चर टू बी कंटिन्यू. पुढच्या स्लाइडवर आपल्याला काय करायचंय, डिटेल स्ट्रक्चर घ्यायचंय. समजलं सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो? व्हिडिओ पॉज करा, डायग्राम ड्रॉ करायची तर करून घ्या बेटा. चल आता प्रश्न आला, सर तुम्ही डिटेल स्ट्रक्चर तर म्हटले, नेमकं कसं डिटेल स्ट्रक्चर आहे? मी आता पहिले डायग्राम ड्रॉ करतो, मग एक एक आपल्याला लेअर समजून घ्या, एक एक लेअर आपल्याला ड्रॉ करायची. सगळ्यात पहिले आपण आउटर मोस्ट लेअर कडे जातोय बेटा, व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. ही आपण इथं काय केली बेटा, आउटर मोस्ट लेअर घेतली. समजतंय सगळ्यांना मी आउटर मोस्ट लेअर कशी दाखवतोय बेटा आता इथं? क्लिअर झालं का? पहिले मला सांगा इथं सगळ्या, हा त्याचा काय घेतला बेटा मी इथं, न्यूक्लियस. काय दाखवलायचा? न्यूक्लियस. ही जी आउटर मोस्ट लेअर आहे बेटा, या आउटर मोस्ट लेअरचं नाव आपण ठेवलं होतं बेटा एपिडर्मिस. काय नाव ठेवलं होतं बेटा मला सांगा इथं, एपिडर्मिस. क्लिअर झालं का सगळ्यांनी? पहिले मला बोलत चला, येस ऑर नो? एपिडर्मिसच्या नंतर आता मी याच्या खाली परत काही लेअर दाखवतोय. चला याच्या खाली मी काही लेअर दाखवतोय, सगळ्यांनी व्यवस्थित बघा बेटा. या लेअरला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मी याला असं थोडं थोडं जाड कलर करून नव्हतं बेटा इथं. याच्यापेक्षा आपण पॉइंटर वाढवू शकतो इथं जाड करण्यासाठी. चला झालं बघा, सोपं आहे बेटा इथं एकदम. बघा इथं सगळ्यांनी व्यवस्थित. पण ही जी वरची स्लाइड आहे बेटा, मी हिला जास्त जाड नाही दाखवा, मी सिंगल, मी पुढे सांगेल हे काय काय नाही वगैरे सगळं. ओके, आता त्याची आपल्याला गरज नाही. यानंतर बेटा मी इथं काय केलं, गुलाबी कलरच्या परत काही सेल दाखवल्या, व्यवस्थित ऑब्झर्व करा बेटा सगळ्यांनी. गुलाबी कलरच्या सेल दिसत आहेत सगळ्यांना? छान. या गुलाबी कलरच्या सेल आपण इथं ड्रॉ करून घेतल्या. मी थोडस जास्त दाखवेल बेटा हे समजण्यासाठी. मला वाटतं आता डायग्राम तुम्हाला चांगली क्लिअर झाली, सगळ्यांना बोला येस ऑर नो? आणि याच्यानंतर बेटा मी काय करतोय आता इथं, परत मी इथं काय करतोय, काही लेअर दाखवतोय. चल आपली डायग्राम जवळजवळ कंप्लीट झाली बेटा. ओके, पण आपल्याला आता एक एक स्ट्रक्चर समजून घ्यायचंय. सगळ्यात पहिली ही एपिडर्मिस. हिचं नाव काय बेटा मला सांगा, इथं काय नाव दिलं दुसऱ्या लेअरचं? एंडोथेशियम. काय नाव बेटा याचं? एंडोथेशियम. या लेअरचं नाव काय सांगितलं होतं बेटा तुम्हाला मी? मिडल लेअर. काय नाव बेटा याचं? मिडल लेअर. आणि ही कोण होती बेटा? टॅपेटम. काय नाव बाळांनो याचं? टॅपेटम. मला असं वाटतं बेटा की आपण आता या चारही लेअरला काय केलं बेटा, शिकून घेतलंय. बरोबर की नाही बाळांनो मला सांग. मग आज आपण याच्यातली सगळ्यात पहिली लेअर सुरुवात करूया, एपिडर्मिस. काय नाव रे बेटा त्याचं? एपिडर्मिस. आलं का सगळ्यांच्या लक्षामध्ये? पहिले मला बोला येस ऑर नो? सर एपिडर्मिस बद्दल तुम्ही काय सांगणार? तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा, तुम्हाला काय दिसतंय. मी इथं सांगितले बेटा इट इज अ आउटर मोस्ट लेअर. काय बेटा मला सांगा, ही आउटर मोस्ट लेअर. जर मी अँथर वॉलचा विचार केला, अँथर वॉल मध्ये सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे ती एपिडर्मिस आहे, म्हणून मी काय लिहिलं? आउटर मोस्ट लेअर. मला सांगा किती लेअर दिसत आहेत? एक तशा 2-3 दिसत आहेत का त्या पांढऱ्या कलरच्या? नाही. म्हणजे याचा अर्थ काय दिला बेटा आपण? सिंगल लेअर. कशी बेटा मला सांगा इथं? सिंगल लेअर. एकच रांग याची, एकच रांग, एकाखाली एक आहेत का? नाही. म्हणून आपण त्याला काय म्हटलं? सिंगल लेअर. यानंतर मला सांगा, या दोन सेलच्या मध्ये तुम्हाला गॅप दिसतोय का? नाही. म्हणजे एकमेकांना कशा झाल्यात बेटा? या कॉम्पॅक्टली अरेंज. कशा झाल्यात बेटा मला सांगा इथं? कॉम्पॅक्टली अरेंज. मग आपण शब्द वापरला बेटा, या सगळ्याच्या सगळ्या कशात बेटा इथं? कॉम्पॅक्टली अरेंज. काय बेटा मला सांगा इथं? या कॉम्पॅक्टली अरेंज. आलं सगळ्यांच्या लक्षात? बोलायचं येस ऑर नो? कॉम्पॅक्टली अरेंज दिसतात सगळ्यांना. एपिडर्मिस आउटरमोस्ट लेअर आहे, सिंगल लेअर आहे, कॉम्पॅक्टली अरेंज आहे.
आणि याचं काम काय बेटा, प्रोव्हाइड प्रोटेक्शन. काय प्रोव्हाइड करेल बेटा मला सांगा, ही प्रोटेक्शन. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. मग तुम्ही परत समजून घ्या व्यवस्थित येतं सगळ्यांनी. एपिडर्मिस कशी लेअर आहे, आउटर मोस्ट. कशी लेअर आहे, सिंगल लेअर आहे. कशी लेअर आहे, कॉम्पॅक्ट लेअर आहे. आणि काय प्रोव्हाइड करणार आहे, प्रोटेक्शन. काय प्रोव्हाइड करणार आहे बेटा इथं, प्रोटेक्शन. चला सेकंड लेअर कडे या. सेकंड लेअर कोण आहे बेटा मला सांगा इथं, एंडोथेशियम. काय नाव बेटा याचं, एंडोथेशियम. काय नाव बेटा याचं, एंडोथेशियम. चला समजून घेऊ. चला तुम्ही मला याचा आन्सर करायचं बेटा फटाफट. एंडोथेशियम मला सांग, आउटर मोस्ट म्हणणार की आउटर म्हणणार, सेकंड लेअर आहे की नाही बेटा. वरचीला जर आउटर मोस्ट म्हटलो, हिला आउटर म्हणूयात आपण, बरोबर आहे की नाही, कारण ही मिडल आणि ही इनर, बरोबर. म्हणून आपण इथं काय म्हटलं बेटा, याला आउटर लेअर. काय नाव दिले बेटा मला सांगा इथं, आउटर लेअर. बाहेरची लेअर आहे, सर्वात बाहेरची एपिडर्मिस, त्याच्यानंतर थोडीशी बाहेरची एंडोथेशियम. फर्स्ट लेअर एपिडर्मिस, सेकंड लेअर एंडोथेशियम. जमला कन्सेप्ट सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो. आउटर लेअर मी तुम्हाला म्हटलेलं बेटा एपिडर्मिस, आउटर मोस्ट लेअर एपिडर्मिस, आउटर लेअर कोण आहे बेटा, दॅट इज एंडोथेशियम. कशी लेअर आहे बेटा मला सांगा, परत अगं कसं येईल इथं, सिंगल लेअर. कशी बेटा मला सांगा इथं, सिंगल लेअर, बरोबर आहे की नाही बेटा इथं. चला लुजली अरेंज का कॉम्पॅक्टली चिटकलेला आहे एकमेकांना, म्हणून काय म्हणायचं बेटा इथं, कॉम्पॅक्टली अरेंज. काय म्हणायचं बेटा याला इथं, कॉम्पॅक्टली अरेंज. परत सांगा काय शब्द वापरला बेटा आपण इथं, कॉम्पॅक्टली अरेंज. एकमेकांना चिटकलेले आहेत म्हणून त्याला आपण काय नाव दिलं, कॉम्पॅक्टली अरेंज. ही सेल मी तुम्हाला आता परत ड्रॉ करून दाखवणार, कारण या सेलमध्ये खूप मोठा मला कन्सेप्ट सांगायचा आहे. लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. समजा मी तुम्हाला इथे ही एक सेल घेतली, हिची ही साईड आली, ही साईड आली आणि ही साईड आली. किती साईड सांगितलं बेटा मी तुम्हाला, 3. लक्षात सगळ्यांनी. या साईडने बेटा ही इथं 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 इथं, या तिघ साईडने मी काय म्हणतो बेटा, ही इथून आणि याला कसं घेऊ, असं घेऊ, ही इथून. या तिघ साईडने ही कशी बेटा मला सांगा, थिक वॉल. कशी बेटा मला सांगा इथं, थिक वॉल. कळालं का सगळ्यांना? पहिले मला सांगा बेटा इथं, येस ऑर नो. आपण सांगितलं बेटा ही तिघ साईडने कशी बेटा मला सांगा, थिक वॉल. एका साईडचा जर विचार केला तर एका साईडने कशी बेटा, ही थिन वॉल. एका साईडने कशी रे बाळांनो, थिन वॉल. 3 साईडने कशी आहे, थिक. एका साईडने कशी आहे, थिन. सर असं का हो, कारण हिचं काम काय बेटा, ही वॉटरला ऍब्झॉर्ब करते. कोणाला ऍब्झॉर्ब करते बेटा मला सांगा इथं, वॉटर. म्हणजे आपण सांगतो बेटा ऍब्झॉर्ब. काय ऍब्झॉर्ब करणार आहे बेटा इथं, वॉटर. आणि नंतर ही काय होते, बस्ट. काय होते बेटा मला सांगा, बस्ट. त्याला डेसेन्स म्हणतो. मी डिस्पर्शन ऑफ अँथर मध्येही शिकवणार. समजलं सगळ्यांना? चला पुढचा पॉईंट बघा बेटा, मी रेड कलर गुलाबी कलर वापरतो. इकडे लक्ष. अशा काही लाइनिंग दाखवते बेटा. या लाइनिंगचा अर्थ असतो इथं, याला नाव देतात कॅलोज फायबर. काय नाव द्यायचं बेटा मला सांगा इथं, कॅलोज फायबर. म्हणजे याच्यामध्ये धागे आहेत, जे धागे कोणापासून तयार झाले, कॅलोज नावाच्या कार्बोहायड्रेटने. कोणापासून तयार झाले बेटा हे, कॅलोज नावाच्या कार्बोहायड्रेटने. कॅलोज नावाचा जो कार्बोहायड्रेट, सेल्युलोज नाही, कॅलोज नावाच्या कार्बोहायड्रेटने याला फायबर दिले आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये एक स्ट्रेंथ डेव्हलप झाली. तुम्हाला 2 लेअर समजल्या का सगळ्यांना? पहिले सांगा इथं सगळ्यांनी, येस ऑर नो. आता आपण काय करूयात बेटा इथं, आपल्या पुढच्या लेअरकडे जाऊयात. पुढची लेअर म्हणजे तिसरी लेअर, जिचं नाव काय बेटा इथं, मिडल लेअर. काय नाव बेटा मला सांगा त्याचं, मिडल लेअर. चला मिडल लेअरला सांगा पहिली, कुठे प्रेझेंट आहे, मिडलला. सांगायची गरज आहे का, नाही. म्हणून आपण काय लिहिलं इथं, मिडल लेअर. मग ही कोणापासून तयार झाली सर, पॅरेनकायमा सेल्स. कोणापासून तयार झाली बेटा मला सांगा, ही पॅरेनकायमा सेल. पॅरेनकायमा म्हणजे लिव्हिंग सेल आहे. अॅनाटॉमी चॅप्टर 8. पॅरेनकायमा ही लिव्हिंग सेल आहे आणि सगळ्याच्या सगळ्या कुठे प्रेझेंट आहे बेटा, मिडल लेअर मध्ये. पॅरेनकायमा लिव्हिंग सेल आहे, मिडल लेअर मध्ये प्रेझेंट आहे. किती लेअर आहे, 1 2 3. मग आपण म्हणतो बेटा 1 2 3 लेअर. काय सांगायचं इथं, 1 2 3 लेअर प्रेझेंट. शॉर्टकट वापरला बेटा, थोडं ऍडजस्ट करा. 1 2 3 लेअर प्रेझेंट. समजला का सगळ्यांना? पहिले मला क्लिअर करा हा पॉईंट. बोला येस ऑर नो. म्हणजे मिडल लेअर कुठे प्रेझेंट आहे बेटा, इथं. किती प्रेझेंट आहे, 1 2 3 लेअर मध्ये प्रेझेंट आहे. सगळ्या ठिकाणी सारखी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. सगळ्या ठिकाणी सारखी डिस्ट्रीब्यूट झाली आहे, इव्हनली डिस्ट्रीब्यूट झाली आहे. सगळीकडे सिमिलर डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. सगळीकडे सेलचा नंबर सारखा आहे. म्हणून त्याला आपण नाव दिलंय बेटा इथं, होमोजिनस.
काय नाव दिलं बेटा आपण इथं? होमोजिनस सेल्स. होमोजिनस म्हणजे सारखे, सगळ्या ठिकाणी कसे आहेत बेटा हे? सारखे. म्हणून आपण त्याला काय नाव दिलं बेटा इथं? होमोजिनस लेअर, मिडल लेअर. समजलं सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. बोल. आता याच्यामध्ये $1,000,000 क्वेश्चन आहे बेटा हा डायरेक्ट. लक्षात घ्या, यांची लाईफ कशी आहे? शॉर्ट. कशी लाईफ आहे बेटा इथं? शॉर्ट लाईफ आहे. जसं मॅच्युरेशन झालं, मिडल लेअरच्या पॅरेंकायमा सेल डिजनरेट होतात. मॅच्युरेशन झालं की यांचं लाईफ कमी होऊन जातं. मॅच्युरेशन झालं तर हे डिजनरेट होतात. डिजनरेट होतात, शॉर्ट लाईफ. म्हणून त्याला शब्द येतो एफिमेरल. काय नाव द्यायचं बेटा आपण ह्याला? एफिमेरल. एफिमेरल म्हणजे काय? शॉर्ट लाईफ. अँथरडेसन्स म्हणून आपल्याला कन्सेप्ट घ्यायचा, त्याच्यात मी हा शब्द पुन्हा घेईन. पण सध्या काय लक्षात ठेवायचं? मिडल लेअरच्या होमोजिनस सेल या शॉर्ट लाईफ असतात, म्हणून त्याला काय नाव दिलं गेलं? मिडल लेअर. समजलं सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. व्हिडिओला पॉज करून घ्या, लिहून घ्या. झालं लिहून सगळ्यांचं? मित्रांनो, आता चौथी लेअर. चौथ्या लेअरचं नाव आहे टॅपेटम. काय नाव याचं? टॅपेटम. काय नाव याचं? टॅपेटम. चला 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 चला, टॅपेटम समजून घ्या सगळ्यांनी. आता इथं टॅपेटम म्हणजे काय सर? पहिलाच पॉइंट लिहायचा सगळ्यांनी. इट इज अ इनरमोस्ट लेअर. काय बाळांनो मला सांगा? इट इज अ इनरमोस्ट लेअर. आतल्या बाजूला सगळ्यात आतल्या साईडला जी असेल तिचं नाव काय बेटा? टॅपेटम. कशी बेटा ही? टॅपेटम. कशी रे बाळांनो ही? टॅपेटम. ही सुद्धा असणार आहे बेटा सिंगल लेअर. कशी बाळांनो इथं? सिंगल लेअर. लक्षात घ्या, लक्षात घ्या, लक्षात घ्या. एपिथेशियम सिंगल लेअर, एंडोथेशियम सिंगल लेअर, टॅपेटम सिंगल लेअर. पण मिडल लेअर जी तिथे कशी असती? 1 2 3 1 2 3 लेअर. म्हणून आपण काय म्हटलं बेटा? टॅपेटम, एपिडर्मिस, एंडोथेशियम तिघच्या तिघ कशा असतील बेटा? सिंगल लेअर. मिडल लेअर कशी बेटा इथं? 2 2 3 1 2 3 लेअर. जमला कन्सेप्ट सगळ्यांना? पुढे या बेटा सगळ्यांनी. टॅपेटम आपण सांगितली काय बेटा? इनरमोस्ट लेअर आहे. टॅपेटम काय आहे? इनरमोस्ट लेअर आहे, सिंगल लेअर आहे. या सुद्धा असणार बेटा कॉम्पॅक्टली अरेंज. कशा आहे बेटा मला सांगा इथं? कॉम्पॅक्टली अरेंज्ड. कशा बेटा या? कॉम्पॅक्टली अरेंज्ड. यांचं फंक्शन असणार आहे बेटा प्रोव्हाइड न्यूट्रिशन. प्रोव्हाइड काय बेटा मला सांगा? न्यूट्रिशन. कोणाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात? स्पोरोजिनस सेल. कोणत्या स्पोरोजिनस सेल? नेक्स्ट याच्यात समजून जाईल तुम्हाला. सध्या काय लक्षात ठेवायचं? प्रोव्हाइड न्यूट्रिशन. जे लिहून देतोय ना तेवढं फक्त लक्षात ठेवा. लगेच पुढच्या लेक्चरला हे सगळे पॉईंट क्लिअर होतील बेटा. प्रोव्हाइड न्यूट्रिशन. यानंतर सिक्रीट. सिक्रीट स्पोरोपोलेनिन. काय सिक्रेट करतं बेटा मला सांगायचं? स्पोरोपोलेनिन केमिकल कंपाऊंड. असं लिहून देतो म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. केमिकल कंपाऊंड. लक्षात राहील सगळ्यांना बेटा इथं? केमिकल कंपाऊंडचं नाव काय दिलंय मी तुम्हाला इथं? स्पोरोपोलेनिन. इतकं सुंदर केमिकल आहे बेटा हे. हळूहळू तुम्हाला क्लिअर होईल. मला जेवढे पॉईंट पाहिजे तेवढे माझे झाले. टॅपेटम हा कन्सेप्ट समजला का सगळ्यांना? पहिले क्लिअर करा. एम आय क्लिअर टू एव्हरीवन बेटा? बोला येस ऑर नो. टॅपेटम पण कशी लेअर आहे बेटा मला सांगा? डायग्रामला बघा ना, ऑब्झर्व करा. कशी लेअर आहे? सिंगल लेअर दिसते बेटा सगळ्यांना. त्याच्यानंतर कशा अरेंज आहे? कॉम्पॅक्टली अरेंज. ओके सगळ्यांना बेटा? काय प्रोव्हाइड करतात? न्यूट्रिशन. काय सिक्रेट करतात? केमिकल कंपाऊंड. आता मोठं लक्ष द्या. एक न्यूक्लियस, एक न्यूक्लियस, एक न्यूक्लियस, एक न्यूक्लियस, दोन न्यूक्लियस, दोन न्यूक्लियस, तीन न्यूक्लियस, दोन न्यूक्लियस, दोन न्यूक्लियस. सर तुम्ही न्यूक्लियसचा नंबर का जास्त काढला? तीच तर खरी मजा आहे बेटा इथं. टॅपेटम सेल मध्ये आपण बघितलं तर ही असते बेटा मल्टी न्यूक्लिएट. कशी बेटा मला सांगा? ही मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स. परत सांगा बेटा काय सांगितलं आपण याला? मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स. मग मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन कशामुळे आली हो सर? तर मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशनच्या मागे रिझन बेटा इथं कॅरिओकायनेसिस. काय नाव सांगितलं बेटा आपण इथं? कॅरिओकायनेसिस. सर हे नाही समजलं परत सांगा. एकदम सोपं आहे बेटा. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय बेटा? न्यूक्लियस डिव्हिजन. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय बेटा मला सांगा इथं? न्यूक्लियस डिव्हिजन. ज्या वेळेस न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं त्याला म्हणायचं कॅरिओकायनेसिस. सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं सायटोकायनेसिस. इथं फक्त काय झालं? कॅरिओकायनेसिस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? न्यूक्लियसचा नंबर डबल होणार. न्यूक्लियसचा नंबर डबल होण्यामागे कोण कारणीभूत आहे बेटा इथं? कॅरिओकायनेसिस. चला पुढचा पॉईंट बघा काय म्हणतो बेटा आपण इथं? पॉलीप्लॉइड. काय शब्द वापरला बेटा आपण इथं? पॉलीप्लॉइड. सर हे नाही समजलं काय? चल मला सांगा.
आपण सांगितलं सेल कशी बेटा सुरुवातीला डिप्लॉइड. काय बेटा मला सांगा इथं सेल डिप्लॉइड. जमला कन्सेप्ट सगळ्यांना. ही सेल जाणार बेटा एंडोमायटॉसिस. कशात जाणार बेटा मला सांगा इथं एंडोमायटॉसिस. ज्याच्यामुळे क्रोमोझोमचा नंबर डबल झाला. सेल तेवढीच राहिली पण क्रोमोझोमचा नंबर काय झाला बेटा डबल. आणि हा वाढत जातो म्हणून शब्द काय तयार होतो बेटा इथं पॉलीप्लॉइड. काय शब्द होतो बेटा इथं पॉलीप्लॉइड. नेक्स्ट लेक्चरला मी एक छोटंसं लेक्चर टाकून देईल बेटा याच्यामध्ये की नेमकं हॅप्लॉइड डिप्लॉइड कन्सेप्ट काय असतो. मग तुम्हाला पुढचं क्लिअर होईल. अभिट समजलाय का पहिले सांगा मला. टॅपेटमचे हे पॉईंट इतके गरजेचे की पुढे आपल्याला याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन घ्यायचे. अभिट समजलाय का सगळ्यांना. पहिले मला क्लिअर करा. बोला येस ऑर नो. एम आय क्लिअर टू एव्हरीवन बेटा. मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन पॉलीप्लॉइड हे दोन कन्सेप्ट समजलेत सगळ्यांना. चल बाय.